जालन्यात भव्य बंजारा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत पार पडला मेळावा। बंजारा समाजातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम उद्योग वाढावा, रेशीम शेतीत बंजारा समाजातील शेतकऱ्यांनी पुढे यावं याबाबत मेळाव्यात करण्यात आलं मार्गदर्शन। बंजारा समाजाला ज्या गोष्टींची गरज भासेल त्या गोष्टीत बंजारा समाजाला मदत दिली जाईल। मेळाव्यात अर्जुन खोतकर यांची ग्वाही। आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान नवीन मोंढा इथं भव्य बंजारा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झालाय। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडलाय। जालन्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज वास्तव्यास आहे। बंजारा समाजातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम उद्योग वाढावा, रेशीम शेतीत बंजारा समाजातील शेतकऱ्यांनी पुढे यावं याबाबत या भव्य शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आलंय। बंजारा समाजाला ज्या गोष्टींची गरज भासेल त्या गोष्टीत बंजारा समाजाला मदत दिली जाईल अशी ग्वाही यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। यावेळी सीमाताई अर्जुनराव खोतकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोहन राठोड, महावितरणचे प्रकाश चव्हाण, उद्धवराव पवार, कुंभेफळचे सरपंच राहुल गवारे, रवी ढगे यांसह बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। हे बघा, जालन्यामध्ये बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वतःचं अस्तित्व ठेवून आहे। आज या ठिकाणी बंजारा समाजातील सर्व शेतकरी घटकाला आम्ही एकत्र बोलवलं आणि त्यांच्यामध्ये रेशीम उद्योग हा वाढला पाहिजे किंवा उद्योगामध्ये काही लोक आले पाहिजेत या हेतूने या मेळाव्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं होतं। हजारो बंजारा बांधव भगिनी या मेळाव्याला हजर राहिले आणि निश्चितपणे या मेळाव्यामधून एक चांगला संकल्प आम्ही या ठिकाणी केला। बंजारा समाजाची प्रगती हे उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी ठरवलं आणि जिथे जिथे बंजारा समाजाला गरज भासेल त्या सर्व ठिकाणी बंजारा समाजाला मदत केली जाईल अशा प्रकारचं वचन आम्ही त्यांना दिलेलं आहे।